पंपर द्यायचं म्हणलं का डोळ्यातून आसू येते. माहेर पंढरपूर आहे आमचं माहेर, आई वडिलांच्या पाठीमागं. नमस्कार पब्लिक, स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आणि आज आम्ही व्हिडिओ सुरू करतोय सोरतापवाडी वरून. चला आम्ही घाई मध्ये पुढे भेटूया. कसं वाटतंय का पहिल्यांदा आयुष्यात दिंडी? फर्स्ट टाइम मी पालखी बघायला आले. लकीली सोरतापवाडीला आम्ही आलो, तर मला खूप छान वाटतंय. आता आम्ही वेट करतोय पालखीसाठी. दिस इज व्हेरी हेवी. मी इमॅजिन करू नाही शकत की वारकरी जे लेडीज असतात ते कसं काय एवढं हेवी घेऊन डोक्यावर चालू शकतात, ते पण हात न लावता जस्ट 300 किलोमीटर्स. हा 300 किलोमीटर्स. तेच तर. सो इट्स व्हेरी डिफिकल्ट. लेट्स सी. किती वर्षांपासून? मी आमचे आता 7वं वर्ष आमच्या वारीचं. 7 वर्ष झाली. हनुमान प्रसादी दिंडी सोरतापवाडी 357 नंबर आमच्या वारीचा आहे क्रमांक. 7 वर्ष लागोपाठ. लागोपाठ आम्ही 7 वर्ष जातो. तुमच्यासोबत कोण आजी पण जाता? आजी असते, महिला म्हणत आहेत ना आमच्या तुळशीवाल्या महिला आहेत. आमच्या सगळ्या महिला जास्त आहेत आमच्या. तुम्ही सोरतापवाडीपासून? ना आम्ही देऊ ते पंढरपूर डायरेक्ट पायवारी पंढरपूर कधी पूर्ण वारी पहिल्यापासून आम्ही कसा जातो. जातो प्रवास? प्रवास आनंदात जातो. कधी पाय दुखतात, आपण आनंद वारीसारखा आनंद कुठंच नाही. तिकडे पोहोचल्यावर कसं वाटतं मग? पंपर द्यायचं म्हणलं का डोळ्यातून आसू येते. माहेर पंढरपूर आहे आमचं माहेर, आई वडिलांच्या पाठीमागं. पांडुरंग आमचं आई वडिलांची म्हणजे पूर्ण म्हणजे. आणि आता तुम्ही पुढे अजून हे चालत नाही ना, आमचं आयुष्य आहे तर आम्ही वारी करणार. मग आमच्या पोरांनी पुढे करू नये का? आमच्या आई वडिलांची आम्ही परंपरा चालवलेली आहे, आई वडिलांची. आता आमच्या मुलांनी पुढे चालू किंवा नाही तो त्यांचा प्रश्न आहे. कलियुग आहे. नाही, खूप चांगली गोष्ट आहे तुम्ही हे करताय. आणि आम्हाला वेळ नाही भेटत, पण आम्ही नाही त्यासाठी आज माझं तर पहिल्यांदा आहे. तुम्ही पण सहकार्य करा, म्हणजे तुम्ही पण वारी आयुष्यातून एकदा काय ना वारी करा आपण. बरोबर. एक काय वारी तेच आपलं हे महाराष्ट्राचं कुलदैवत आहे. एक का वारी करा. मला सगळ्यांना बघून आम्हाला खूप प्रेरणा मिळते. आता आमचं ऑफिस नाही आम्हाला एवढा आनंद होतो. आम्हाला दर श्रोत्यांना होता. आज वार कोण आहे आम्हाला कळत एवढा आनंद होतो वारी. आणि ह्यो 16 कोण स्वर्गात पण नाही भेटत. जो 16 आहे ना स्वर्गी सुद्धा भेटणं भेटू शकत नाही आपण. एक्सपिरियन्स आपण घेतलाय की त्यांना कसं वाटतं प्रवास. आणि आमची हीच इच्छा आहे, हेच आशीर्वाद म्हणजे आमच्याकडून आहे की तुमचा हा प्रवास खूप चांगला जाऊ. आणि दरवर्षी तुम्ही हे खूप
चांगली वारी करत राहावं दरवर्षी चांगली. धन्यवाद. रामकृष्ण आहे. रामकृष्ण हरी. गाईज इथं फोटोग्राफी सेशन चालू आहे. प्रत्येकाचा चांगला कॉन्टॅक्ट बनतोय. पहिल्यांदा आले मी इकडे वारीमध्ये. वारीला. हा नेक्स्ट इयर फिक्स. 7 वारे झाले, चांगले झालं पाय वारी. आता नाही जात ना, आता 2 वर्ष झाले जात नाही. 2 वर्षापासून जात नाही. आणि आता जाणार आहे मागून आपलेश्वर. मागून जाणार आहे की आपलं. मग तुम्ही ते कपड्यांचं सांगत होते ना, कपडे धुईत साबण वाटले. कुठे धुता तुम्ही? वारीला जायचं तेव्हा? वारीला जायचं टँकर खाली धुतो. पासे तिथं मोकळं पाणी असेल नदीत नाही, असं पेंडाचं पाणी विहिरीचं चाललेलं असतं ना, मग धुईत. आणि डोक्यावर कपडे वाळत जायचे. कुठे पण पाणी मिळालं की कपडे धुवून मग डोक्यावर वाळवत घेऊन जायचं. आता लोक 15 साड्या नेतात, पहिली पुढे एवढी नेत आता. हा पण ते म्हणजे दिंडीच्या साड्या असतात ना, बदलून आज एकाला चिपटे एकाला असं असतं. आता बस 15 साड्या घेऊन आता जातात खूप बाया. बॅगा नेतात का मग? आता खूप नाही आता. दुसरी घालायचं, दुसरा प्रकार घालायचा, तिथेच ठेवायची घरी आणायची. म्हणजे 15 दिवसाची 15 त्या साड्या साड्या ठेवायच्या. 15 प्रकार. किती वजन होत असेल मग मग त्याचं? ते कपडे गाड्या कशा करतात दिंडीच्या. त्यात सामान टाकून गाडी सामान नेते ना. वारकऱ्यांना जेवण देतो, वाटतो, घरून बैसन भाकरी करून नेतो, वारकऱ्यांना देतो आणि दर्शन घेतो. खूप वारकरी जातात, घोडा जातो. तर अशी झाली, खूप वारं चालू आहे इकडे गावाला. असं झालं आमचं छान दर्शन. माझं फॉर व्हेरी फर्स्ट टाइम, ऑल्दो पालखीच्या इथे हात लावायला नाही मिळालं, असं हात लावून दर्शन घ्यायला, पण लांबून घेतलं. आणि खूप गर्दी असते, खूप लोक येतात. आम्ही दर्शनापेक्षा जास्त ना तो एक्सपिरियन्स, ते हा. लोक, त्यांच्या स्टोरीज ऐकायला खूप भारी वाटलं आम्हाला. मी तरी केलेत लहानपणी, म्हणजे मी इकडेच लहानपणी मामाकडे यायचो तेव्हा करायचो असे पालखीज अटेंड. हिनी फर्स्ट टाइम केला अटेंड.
मी फर्स्ट टाइम बघितली आणि इतक्या जवळून पण बघितली. म्हणजे हा तर एव्हरी इयर मित्रांसोबत जायचा दर्शन करायला पुणे सिटीमध्ये. बट आणि आम्हाला ना हे ॲक्च्युली FC रोडला आम्ही शूट केला असता, पण आम्हाला तिथे ऑफिसमुळे सुट्टी नव्हती. तर आम्ही प्लॅन केलं की आम्ही सोरतापाडीला. ऍक्च्युली काल दिवे घाटात जाणार होतो. हम्म. म्हणलं आता इकडे मला माहिती होतं लहानपणीपासून कसं असतं दर्शन वगैरे. तुकाराम महाराजांची पालखी येते लोणी काळभोर यवत या साईडने जाते आणि ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दिवे घाटातनं जाते. हम्म. तर आम्ही असं ट्राय केलं की आम्ही पालखीचं जेवढं आम्हाला कव्हर करता येईल आणि एक छान व्लॉग, इन्फॉर्मेटिव्ह व्लॉगसुद्धा बोलू शकता, तर ते आम्ही प्रयत्न केला आहे. तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा अजून जर केलं नसेल तर. आणि शेअर करा तुमच्या फॅमिली फ्रेंड्सबरोबर आणि असंच सपोर्ट करत राहा. सी यू इन नेक्स्ट व्लॉग. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.